विलेपार्लेच्या साठे कॉलेज बाहेर राडा, मनविसे आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ, कार्यकर्त्यांमध्ये सदस्य नोंदणीवरून हाणामारी। पुण्यात वाकड पुलावर ओव्हरटेकच्या वादातून हाणामारी, काही काळ परिसरात तणाव, वाहतूक कोंडीमुळे प्रवासी संतप्त। अकोले तालुक्यातील मानेरेच्या आश्रमशाळेत 13 वर्षीय विद्यार्थ्याला शिक्षकाची अमानुष मारहाण, डोक्याजवळ गंभीर दुखापत। राज्यात 92 लाख लाडक्या बहिणी अपात्र, लाभार्थींची संख्या 1,65,00,000 योजनेचा दरमहा भार घटला। नाशिकमध्ये गंगापूर रोडवरील अवंती स्नॅक्सचा परवाना निलंबित, एफडीएची कारवाई, स्वच्छता देखभालीकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका। नाशिकच्या कुंभमेळ्यातील पीडब्ल्यूडीच्या 2000 कोटींपेक्षा जास्त रस्ते प्रकल्पांची चौकशी होणार, समितीची घोषणा, 15 दिवसात अहवाल। मराठी न बोलणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांविरोधात आजपासून कारवाई, आरटीओ विभाग सज्ज, कारवाईवेळी व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार। विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधा, प्रत्येक मंत्र्याला टास्क, मोदी सरकारचा जेनझी पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न। देशातील शाळांच्या सुधारणांसाठी पीएम केअर फंडचा वापर करा, सीजेपीच्या अभिजित दिपकेंची मागणी। राज्यात एसआयआरच्या वेळापत्रकात बदल, अंतिम यादी 4 नोव्हेंबरला, पहिला टप्पा पूर्ण। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आजही सुनावणी, सिब्बलांनंतर आता वकील देवदत्त कामत युक्तिवादाला सरसावले। ठाकरे गटाचा धनुष्यबाणावर थेट निशाणा, आम्हाला द्या नाहीतर गोठवा, सुप्रीम कोर्टात युक्तिवाद, घटनात्मक पापाला बक्षीस नको अशी भूमिका। सुनील तटकरेंकडे कोणता जादूटोणा आहे, सर्वच पद तटकरे कुटुंबियांना का हवी, रामदास कदमांचा तटकरेंना सवाल। पिंपळवंडी चिमुकलीवर अत्याचार प्रकरणातील नराधमाला 13 दिवसांची कोठडी, साहिल खैरेची 31 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी। वर्ध्यात कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा, 4 महिलांची सुटका, मुख्य सूत्रधारही पोलिसांच्या ताब्यात। चिखलदऱ्यात पर्यटकांची मोठी गर्दी, 1 किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी, देशभरात पर्यटक दाखल। हॉकी वर्ल्ड कपमध्ये भारताचा पाकिस्तानवर 5-3 विजय, भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि अभिषेकचे प्रत्येकी 2 गोल्स। गुजरातमध्ये बनावट दारू प्यायल्यानं 5 जणांचा मृत्यू, भावनगर जिल्ह्यातील घटना, तिघांची प्रकृती चिंताजनक।